हा माझा 12-13 काहीतरी टाइम असेल। इसका क्वालिटी अच्छा है, टेस्ट भी अच्छा है। स्पेशली याच मिसळला खायला आम्ही गोरेगाववर झणझणीतपणा तिखट अच्छा बरं वाटतं खाल्लं। ओके। अगर आप मुंबई में हो और लालबाग एरिया में आ रहे हो तो मार्टिन में जरूर आए। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फूडी सागर। तर आज मी आलेलो आहे मुंबई येथील लालबाग परिसरातील मार्तंड मिसळला भेट देण्यासाठी। हे अगदी काही मिनिटाच्या अंतरावर आहे गणेश गल्लीपासून। मार्तंड मिसळ हे मिसळसाठी खूप प्रसिद्ध आहे। तर त्यांच्याकडे डिफरंट टाइप्स ऑफ मिसळ्स आहेत, आपण त्याची ट्राय करणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण जाऊया मार्तंड मिसळमध्ये। लेट्स गो। मिसळच मागवते कारण का इथे मी हा माझा 12-13 काहीतरी टाइम असेल, कारण का मी इथे प्रभादेवीलाच राहते। पण मी ऍक्च्युली आता ह्यांना मागवले ही कारण मला पूर्ण जात नाही स्पेशल मिसळ। अच्छा, जबरदस्त बोललं तर यांची स्पेशल मिसळ चीजवाली मस्तच असते, म्हणजे पूर्ण पोट भरतं। त्यांनी जे लिहिलंय ना की पोट भरणार नाही पण मन भरणार नाही, असं काय ते त्यांचं एक डायलॉग आहे, ते मला आठवत नाही, ते मस्त आहे। पण म्हणजे तुम्ही प्रभादेवीवरून खास या मिसळ खाण्यासाठी आणि यांना पण घेऊन आले, म्हटलं नाही ही मिसळच खा तुम्ही आणि मला सांगा कशी आहे ती। म्हणजे काय वेगळं काय वाटतं बाकीच्या मिसळ आणि या मिसळ? बाकीच्या मिसळ म्हणजे ओके म्हणजे यार जा फक्त त्यांचं मिसळपाव खा आणि या। आणि इथे बघितलं तर म्हणजे व्हरायटी, तुम्हाला दही पाहिजे, ताक हे ते गुलाबजाम पाहिजे तसं ऑर्डर करा, तसं तुम्हाला मिळणार पूर्णपणे आपलं पूर्णपणे मस्त मस्त मनाला शांती, तृप्त होतो मन। पोट भरेल पण मन नाही भरणार। अच्छा, म्हणजे जे त्यांचं टायटल आहे तो ऍक्च्युअली बरोबर आहे, सुटेबल ठेवलं त्यांनी, सुटेबल ठेवलेलं। म्हणजे अजून घ्या, पाव घ्या, मागवा अजून आणि अजून खा, असं आहे ते। कौन सा मिसल ट्राई किया अभी? मैंने मार्टिन स्पेशल मिसल लिया है। मार्तंड स्पेशल। हाँ। ओके। अगर आप मुंबई में हो और लालबाग एरिया में आ रहे हो तो मार्टिन में जरूर आइए और मार्टिन स्पेशल मिसल ट्राई कीजिए एक बार। अच्छा। बहुत ही अच्छा है, बहुत टेस्टी है और चटपटा है, वैरायटी भी बहुत है इसमें। अच्छा, और खा के जरूर अच्छा लगेगा आपको। अब अदर मिसल से क्या यानी फ्लेवर अलग है? हाँ, फ्लेवर काफ़ी अच्छा है और हर एक चीज़ का अलग मतलब टेस्ट पता चल रहा है, अलग अलग वैरायटी से, जो अलग अलग सेपरेटली भी दिया उन्होंने। ओके। और अपने हिसाब से आप कंबाइन करके खा सकते हो इसको फिर। अच्छा अच्छा अच्छा, वो प्रेजेंटेशन बहुत हाँ, अच्छा है। प्रेजेंटेशन बहुत आपने कौन सा मिसल ट्राई किया अभी? आज यहाँ स्पेशल चीज़ मिसल है। चीज मिसल। हाँ, मैं चीज़ मिसल लिया है, बाकी 4 लोगों ने स्पेशल मिसल लिया है। स्पेशल मिसल लिया। क्या डिफरेंट क्या लगता है आपको अदर मिसल और ये मिसल में, मार्तंड मिसल में और अलग मिसल में क्या क्या डिफरेंट लग रहा है? हाँ, इसका क्वालिटी अच्छा है, टेस्ट भी अच्छा है और वैरायटी डिफरेंट वैरायटी है, वो भी अच्छा है। और एनवायरनमेंट भी प्लीजेंट है, अच्छा लगता है यहाँ खाने में। आते हैं हम लोग, रेगुलर आते रहते हैं। इधर का कैरामल भी अच्छा है। अच्छा, पीयूष रबडी वो आइटम भी। कोणती मिसळ तुम्ही मागवली आता? आम्ही स्पेशल मिसळ मागवली, मार्तंड स्पेशल मिसळ तिघांनी सुद्धा खूप आवडते। लास्ट टाइम आलो तेव्हा आम्हाला खूप आवडलेली, तर आम्ही आता परत आलो गोरेगाववर। अच्छा, गोरेगाववरून तुम्ही इथे आलेत खास खाण्यासाठी मार्तंड मिसळ। म्हणजे ऑल ओव्हर मुंबईवरनं सगळे जे खवय्ये आहेत ते इथे येतात। येस। ओके ओके। आणि तुम्ही कुठून आले भाऊ? गोरेगाव। स्पेशली प्लॅन बनवून इकडे आलोय आज मिसळ खायला। अच्छा, स्पेशली याच मिसळला खायला आम्ही गोरेगाववरून आलोय। अच्छा, व्हेरी नाईस व्हेरी नाईस। आणि म्हणजे बाकीच्या मिसळ आणि या मिसळ मध्ये काय डिफरंट वाटतं? झणझणीतपणा तिखट अच्छा, बरं वाटतं खाल्ल्यावर, असं वाटतं झणझणी। खाल्ल्यावर। अच्छा, बाकीचे मिसळ फक्त तिखट असतात, इकडे टेस्ट आहे म्हणून फ्लेवर थोडे वेगळे आहे, टेस्टी आहे, चांगली लागते। बाकी जेवढे पण आम्ही ट्राय केले तुझं काय म्हणणं आहे दादा? बेस्ट म्हणजे की व्हॅल्यू फॉर मनी आहे, म्हणजे तुम्हाला एवढे सगळे इन्ग्रेडियंट्स एकसाथ टेस्ट करायला मिळेल। अच्छा, म्हणून त्यामुळे ही खाल्ली की कसं पोट भरल्यासारखं वाटतं, कुठे जायचं। लालबाग मधील मार्तंड मिसळ यांचे ओनर आहेत संजय भाऊ। हॅलो।
तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची सक्सेस स्टोरी आहे, या मार्तंड मिसळ मागील काय इतिहास आहे का, त्या हॉटेलचं आपण थोडंसं एक माहिती घेणार आहोत. तर संजय भाऊ, कशी सुरुवात झाली, कशी डोक्यात कल्पना आली तुमच्या एक मार्तंड मिसळ सुरुवात करण्याची? सुरुवात झाली 2019 साली. सुरुवात केली अशी की आपण इकडे आल्यानंतर मुंबईमध्ये मोस्टली आपण वडापाव जास्त करतो, चांगला मिळतो. थोड्याफार काही गोष्टी ज्या कमी आहे, ज्या फेमस आहेत पण त्या खूप रेअर ठिकाणी भेटतात, ते त्यापैकी एक मिसळ. आणि मुंबईमध्ये मराठी माणसांची कमी नाही आणि मिसळ खाणाऱ्यांची बनतात. तो सगळ्या गोष्टींचा विचार करून ठरवलं की आपण मिसळचं एक चालू करू, प्रयत्न करू शकता. भाऊ काय जमतंय नाही जमतंय, कोणत्या प्रकारचे पदार्थ खायला मिळतात जरा मला सांगाल का? आपल्याकडे मिसळ सगळ्यात जास्त फेमस आहे. पण ते सोडून त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे बटाटा वडा बनतो, कोथिंबीर वडी बनते, आळू वडी बनते. आता नवीन बनण्यापेक्षा जुनच झालं तसं. पिठलं भाकरी बनतं, थालीपीठ बनतं. सगळ्या गोष्टींची चांगली मागणी आहे आपल्याकडे. पण सगळ्यात जास्त मागणी आहे ती मिसळला. आणि मिसळमध्ये सगळ्यात जास्त चालते ती आपली फेमस म्हणजे मार्तंड स्पेशल मिसळ. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण मिसळसोबत दही, ताक, गुलाबजाम असं पूर्ण एकत्र कॉम्बो येतो. त्यामुळे आता समोरच्याला पण फुलफिल वाटतं. आणि त्याचं प्राईस आत्ता वाढवलं म्हणजे हळूहळू वाढवतो आपण. 135 त्यावेळी 10 रुपीज मॅक्स टू मॅक्स इयरली वाढतं. असं काही 6 मंथली वाढतं किंवा दर असं नाही. आता ह्या वर्षी वाढवलेलं नाहीये, नेक्स्ट इयर वाढवेल. अच्छा, म्हणजे बेस्ट सेलिंग आपल्याकडे आहे मार्तंड स्पेशल मिसळ. त्याच्यामध्ये पूर्ण कॉम्बो आपल्याला मिळतं. हो बरोबर. एक पूर्ण माणूस संतुष्ट होतो. पूर्ण म्हणजे तुम्हाला तिखट लागलं तर दही आहे, त्यामध्ये ताक आहे. जर तुम्हाला अजून जास्त तिखट लागलं तर गोड म्हणून गुलाबजाम पण आहे. अच्छा, हे सगळं खाल्ल्यानंतर घरी जाऊन झोपायचं फक्त. म्हणजे मस्ट ट्राय मार्तंड स्पेशल मिसळ इथे येऊन करायचे. ओके. आणि आपलं हे एक नाव असं थोडंसं कॅची आहे मार्तंड, कसं तुमच्या डोक्यामध्ये आलं? नाव कॅची आहे कारण की देवाचं पण नाव आहे. येस येस येस. आणि आपलं कुलदैवत पण आहे. अच्छा, तुमचं कुलदेवताचं नाव मार्तंड? खंडोबा. खंडोबा आहे. खंडोबाचं दुसरं नाव मार्तंड. अच्छा, त्यानुसार तुम्ही तुमचं शॉपचं नाव ठेवलं. ओके. तर फ्युचरमध्ये तुमचे काय प्लॅन्स आहेत का, कुठे दुसरीकडे आउटलेट्स काढण्याचे? आता चालू आहे आपला आउटलेट. दादरमध्ये चालू आहे. अच्छा. परत कराडला चालू आहे, पुण्याला चालू आहे. बघूया, जसा चान्स मिळेल तसं एक्सपांड करू आपण. अच्छा, म्हणजे आता सध्या चालू आहेत ते? हो. ओके. म्हणजे जर कोणाला जमलं नाही इथे यायला तर दादरला जा, कराडला जा आणि पुण्याला पण जा. तर तुम्हाला जी क्वालिटी आहे ती सेम मिळणार आहे. पण फक्त प्लेसेस बदलणार आहेत, पण क्वालिटी सेम राहणार आहे. हो बरोबर. ओके. आणि सगळ्यांनी फॅमिली सोबत या आणि नक्की एकदा ट्राय करा विजय सरांची मार्तंड मिसळ. संजय भाऊ, तुम्हाला या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मार्तंड मिसळचे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये खूप खूप आउटलेट हो. आमच्या ह्या चॅनलकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. तर असंच सहकार्य असू दे. आम्ही तर आलोच आहोत टेस्ट करायला. धन्यवाद तुमचा मोलाचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल. धन्यवाद. आता माझी भाऊंनी मार्तंड स्पेशल मिसळ घेऊन आलेले आहेत. तर मी आता याची टेस्ट करणार आहे. तुम्ही बघू शकता खूप असं भरून मला ताट दिलेलं आहे. मला वाटत नाही आहे मला संपेल. आपण याची टेस्ट करणार आहोत. आणि स्पेशल गोष्ट म्हणजे तुम्ही जी मिसळ आहे तुम्ही कस्टमाइज करू शकता तुमच्या चवीनुसार. तुम्हाला जर तिखट खायचं असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता, किंवा थोडं कमी तिखट खाणारे असेल तर ते पण सांगू शकता. तर मित्रांनो, असेच फूडबद्दलचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्हाला मी कोणतं नेक्स्ट हॉटेल घेऊ, तर मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.